नमस्कार मित्रांनो, मी महेश आयरो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आज ऋषी पंचमी आहे आणि ऋषी पंचमी निमित्त डॉक्टर मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 15 गाड्यांचे आयोजन केलेले आहेत। इथे भरत काका पण उपस्थित आहेत आणि गावातील सर्व महिलांना घेऊन जवळपास 15 गाड्या आहेत आणि या टाकेरला झाल्या आहेत। किती 17 गाड्या आहेत। 17 बसेस केलेल्या आहेत। प्रत्येक बसमध्ये 45 ते 50 महिला आहेत आणि या सर्व महिलांना घेऊन जवळपास गावातली पण काही टीम आहे आणि सर्वांना घेऊन टाकेरला जात आहेत। टाकेर हे टाकेर आणि कपिलधारा टाकेर आणि कपिलधारा हे सिन्नर जवळ आहेत तीर्थक्षेत्र। या तीर्थक्षेत्रांवर ऋषी पंचमी निमित्त महिलांना घेऊन जात आहेत। आपण हा एक छोटासा ब्लॉग बघूया। या संपूर्ण महिला आहेत, आपण त्यांच्या जवळ जाऊया। सर्व नटून सजून आलेले आहेत। या संपूर्ण महिला आज ऋषी पंचमी निमित्त टाकेद या ठिकाणी जात आहेत। टाकेद आणि कपिलधारा बसमध्ये बसले नाही तुम्ही अजून? मग कधी बसणार आहे बसमध्ये? किती नंबरची बस आहे तुमची? 7 नंबर आले नाही का? 8 नंबर उभे आहे तिकडे। अप्सरा ट्रॅव्हल्स 1 नंबरची बस आहे। चला बसमध्ये जाऊया आपण। हे दादा आहेत आणि हे यांच्याकडे सर्व नियोजन दिलेलं आहे। गावातली बरीचशी टीम पण आहे। घेतली का? काकू पण चालली काय? काकू परवाच्या दिवशी हरतालिका होती, काल गणेश चतुर्थी आणि आज ऋषी पंचमी। तर तुम्हाला सर्वांना ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। ही 2 नंबरची बस आहे। चला आपण 2 नंबरच्या बसमध्ये। किती नंबरची बस? आपले राजू काका आहेत आणि त्यांच्याकडे पण नियोजन दिलेलं आहे। चला बोला एकदा जय श्रीराम। ओम नमः शिवाय। सर्व महिला गावातल्या टाकेरला जात आहेत ऋषी पंचमी निमित्ताने। ओम नमः शिवाय। सर्वांना ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। ऋषी पंचमी निमित्ताने गावात
काढ पाणी बॉक्स बाहेर काढताय. एक मिनिट. रमेश भाऊ एसी बस आहे तर बघा एसी पण आहे टीव्ही पण आहे पण आज टीव्ही बघू नका कोणी. आज देवढं गाणं म्हणा म्हणा. हा देवाचे गाणे म्हणा मस्तपैकी. ऋषी पंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 8 नंबरच्या बसचे नियोजन या भाऊसाहेबांकडे दिलेले आहे. चलो इकडे जय श्रीराम. सर्वांना ऋषी पंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. किती नंबरची बस आहे? 4 नंबरच्या बसमध्ये आलोय आपण. तू पण येतोय का? नाही बघू अजून फिक्स नाहीये. जय श्रीराम. पहिली बस निघालेली आहे. ए काकू
त्या गाड्या आल्या, त्या गाड्या पुढेच थांबवल्या मध्ये. कुठे चालले तुम्ही? चालले काका बोला. ऋषी पंचमी निमित्त महिलांसाठी गेल्या 4 वर्षापासून ही सहल आमच्या गावचे माजी सरपंच डॉक्टर मिलिंद पवार, शारदा नर्सिंग होमचे संचालक, शारदा फाउंडेशनचे अध्यक्ष, श्रीमान सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे व माईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही सहल आयोजित केलेली असते. श्रीमान सन्माननीय आविष्कार भाईजी यांनी या सर्व सहलीला नेहमी शुभेच्छा दिलेल्या आहेत. रात्रीच मंत्री महोदय साहेबांनी डॉक्टर साहेबांना आणि मला फोन करून या सहलीसाठी शुभ संदेश दिलेला आहे. सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. काही कामानिमित्त ते बाहेरगावी असल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या सदैव शुभेच्छा आहेत. म्हणजे खास करून आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर मिलिंद पवार यांना अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी गेल्या 4 वर्षापासून कुठल्याही लोभ, आशा, अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने ते काम करत असतात. मी सगळ्यांना सांगेल की डॉक्टर साहेबांचा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी स्वागत करायचे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं जे सामाजिक कार्य आहे, म्हणजे आपल्या गावामध्ये सरपंच असताना त्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी आपल्याला समोर दिसेल की या समोर आपल्या गावाच्या समोर जे वृक्ष लागवड केलेले आहेत, आमच्या स्मशानभूमीमध्ये सुद्धा वृक्ष लागवड केले. नुसते लागवड करून सोडून देणं हा भाग वेगळा आहे, पण डॉक्टर मिलिंद दादा सो खर्चाने त्यांना पाणी देणं आणि खास करून त्यांचे जे शारदा फाउंडेशनचे कार्यकर्ते आहेत त्यांनाही मी मनापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देईल. कारण ते सर्व त्यांचा मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशनचे कार्यकर्ते अतिशय नम्रपणे आणि चांगल्या पद्धतीने कामकाज करत असतात, चांगली सेवा देत असतात आणि त्यामुळे ही सर्व झाडं जगलेली आहेत. मग गावाचं आरोग्य असेल, गावाच्या आरोग्याच्या बाबतीतही अनेक वेळा डॉक्टर साहेबांनी स्वखर्चाने या गावामध्ये आरोग्य शिबिरं राबवलेली आहेत. ते डॉक्टर साहेबांचं काम जर बघायला गेलं तर आपल्याला 1-2 तास लागेल. आता पुढे जायचं आहे आपण, नंतर जशी जशी वेळ येईल तसं तसं डॉक्टर मिलिंद पवार यांनी सौंदाने आणि या परिसरासाठी पंचक्रोशीसाठी जे काम केलेले, खरं म्हणजे त्यांचा हा डॉक्टर व्यवसाय. एखादे डॉक्टर माणूस म्हटलं असतं की चला बा आपल्याला गावाशी काही घेणं देणं नाही, आपण आपला आपला व्यवसाय भलं, आपलं आपलं भलं. परंतु व्यवसाय करत असताना त्यातून ते अर्थार्जन करतात. अर्थार्जन करत असताना अतिशय पवित्र भावनेने ते त्या ठिकाणी त्यांचं डॉक्टरचं काम करतात. आमच्यासारख्या एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने फोन केला की दादा ही गरीब महिला आहे, हिला पैसे देऊ शकत नाही, तर हिचं एवढा तुम्ही हे करून द्या. एक काल परवाच एक महिला होती, तिच्या ऑपरेशनसाठी ती इकडे तिकडे हिंडत होती, पण पैशाअभावी तिचं ऑपरेशन होत नव्हतं. मी दादांना विनंती केली, दादा म्हणे पाठवून द्या, आणि दादांनी त्या महिलेला तिचं ऑपरेशन करून दिलं. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की तेही काम प्रामाणिकपणे करतात आणि हेही काम प्रामाणिकपणे करतात. न्याय, नीतिमत्ता त्यांच्यामध्ये आहे. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्वाची तुलना आपण करू शकत नाही. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, अतिशय सुंदर सुस्वभावी माणूस. खरं म्हणजे एक कॅरेक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि आमच्या पंचक्रोशीमध्ये आम्हाला अभिमान वाटावं असं कॅरेक्टर आमचे डॉक्टर मिलिंद दादा आहेत. मी सगळ्यांना या ठिकाणी नम्रपणे विनंती करेल की आपण सगळ्यांनी मिलिंद दादांना येणाऱ्या काळामध्ये शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांच्या कार्याचं कौतुक आपण गावातच नाही तर पंचक्रोशीत, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं असं आपणही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे.
पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, सर्व माता भगिनी आणि खरं म्हणजे दादा, महिला ही अशी एक व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाची सेवा आपण करतायत. आमच्या सगळ्या चाव्या तुम्ही आता घेऊन चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं जे काम आहे ते मी आता मुलाखत घेतली गाडीत जाऊन, तर त्यांनी सांगितलं की गेल्या 4 वर्षापासून इतकी सुंदर व्यवस्था आम्हाला घेऊन जाणं, आम्हाला तिथे म्हणजे खरं म्हणजे डॉक्टरच बरोबर आहे, त्याच्यामुळे पडझड बी झाली तर काही टेन्शन नसतं. पण तसं काही घडतही नाही म्हणे. परमेश्वरी डॉक्टरांच्या मागे आहे. मी श्रीराम प्रभुचंद्रांना, श्री हनुमंतरायांना, आपल्या सर्व गावातील देवदेवतांना सांगेल की डॉक्टर साहेबांचं जे कार्य आहे ते पूर्णत्वास येऊ. सायंकाळी डॉक्टर साहेब सगळ्यांचं सुखरूप यावं ही परमेश्वराला विनंती करतो आणि या सर्व प्रवासासाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपलं आता रामाचं मंदिर पूर्ण झालेलं आहे, परंतु हनुमानाचं मंदिर बाकी आहे. आपण कोणालाही बळजबरी केली नाही, कोणाकडे जाऊन आपण पैसे मागितले नाही. सो इच्छेने एवढं मोठं काम उभं झालेलं आहे. त्या कामासाठी श्रीमान सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी 15 लाख रुपये दिलेले आहेत. मी विनंती करेल की ज्यांचे कोणाचे राहिले असतील आणि आपल्या मित्राचे राहिले असतील तर येणाऱ्या दिवसात जर लवकर आपण केलं तर हा आता कसं सणावारांचा दिवस आहे, दिवाळीपर्यंत सर्व सण गावात लोक येतात. आपले बाहेरगावचे जे आपले बंधू भगिनी बाहेर असतात ते पण गावात येतात. तुम्ही देणगी दिली, दिवाळीच्या आत जर ते मंदिर भव्य दिव्य असं पूर्ण झालं तर आपल्या गावाच्या याच्यामध्ये एक आणखी चांगली त्या ठिकाणी एक चांगलं मंदिर उभं राहील. आणि खरं म्हणजे हा मेढा असतो गावच्यावर, जे काही संकट येतं नामदार भुसे साहेब नेहमी सांगत असतात की हनुमान हा गावचा मेढा असतो आणि मग आपल्या गावावर कोणतेही अनिष्ट येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी त्या हनुमान मंदिराला हे करावं. डॉक्टर मिलिंद दादांनी या ठिकाणी जी काही ही सहल काढलेली याच्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत. हा चांगला उपक्रम आहे. पुन्हा एकदा मी दादांना आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्या महिला माता भगिनींना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा इतका प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की 17 गाड्या आहेत. पूर्वी सौंदाणे गावातूनच ही सहल निघायची. आज पाटणे गावातून, चिंचावड गावातून, नांदगाव गावातूनही त्या महिला भगिनी स्वतःहून या ठिकाणी मिलिंद दादांशी संपर्क केला आणि आम्हालाही तुमच्या गावाच्या महिलांना जशी तुम्ही सहल घडवतात तशी आम्हालाही घडवा. आणि डॉक्टर मिलिंद पवारने उदार मनाने ते त्यांना सांगितलं ठीक आहे मी व्यवस्था करतो. अतिशय सुंदर नियोजन 17 गाड्यांचं. प्रत्येक गाडीला क्रमांक दिलेला असतो आणि ज्या महिलाला ते तिकीट दिलेलं असतं ते तिकीटही त्या महिलेच्या त्याच्यात बसण्याचा सीट क्रमांक आणि वाहन क्रमांक दिलेला असतो. त्याच्यामुळे योग्य नियोजन होतं. बरं, हे सगळं करत असताना या महिलांनी सहभाग घेतला म्हणून त्यांना एक ऋषी पंचमी निमित्त गिफ्टही त्या ठिकाणी देण्यात येतं. आणि यावेळेस या 17 गाड्या म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला जवळजवळ 800 ते 900 महिला आज सकाळी तुम्ही यायला पाहिजे होतं साहेब. इतका मोठा प्रतिसाद या ठिकाणी होता. जेव्हा आम्ही छोटेखानी चहा पाणी त्या ठिकाणी आमचे शारदा फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत, मंगेश राजे कृषी उद्योग समूहाचे जे कार्यकर्ते आहेत, यांच्या वतीने एक छोटासा चहा पाणीचा कार्यक्रम ठेवला होता. त्या माता भगिनी सकाळी येत होत्या. सगळ्या महिला एकत्र म्हणजे शिवारातल्या वेगळ्या, गल्लीतल्या वेगळ्या, वाड्या वस्तींवरच्या वेगळ्या आणि इतका आनंद ओसंडत होता की ह्या वर्षी एवढा प्रचंड प्रतिसाद लाभला. मला वाटतं पुढच्या वर्षी आपल्याला विचार करावा लागेल, कारण एका 2-4 गावातून आता प्रतिसाद मिळाला. जवळ पंचकृषी इथं 24 खेड्या आहेत. सगळ्यांनीच प्रतिसाद दिला. तर मी ते परमेश्वराला प्रार्थना करतो आणि माता भगिनीस यावर्षी तुम्हाला एवढं भरभरून यश येऊ आणि एवढं तुम्हाला तुमच्याकडे आर्थिक अर्थार्जन हो की पुढच्या वर्षी सगळ्यांना आपण सहलीला नेऊ शकता. खूप खूप धन्यवाद. डॉक्टर मिलिंद पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तरपणे संवाद साधणार आहोत. डॉक्टर मिलिंद पवार, सौंदाणे गावचा माजी सरपंच. पवार साहेब, तुमचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आपण या गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी राबवता. आज जर बघायला गेलं तर हा कार्यक्रम तुम्ही नक्की किती वर्षापासून सुरू केलेला आहे, काय अधिक सांगाल? सौंदाणे गावचा सरपंच असताना आम्हाला एक अशी संकल्पना सुचली होती की जेणेकरून असा उपक्रम आपल्या इथल्या कुठल्याही एक परिसरामध्ये उपलब्ध नव्हता.
तर त्याच अनुषंगाने आम्ही असं एकदा ठरवलं होतं की आपल्या गावातील सर्व महिलांना एक ऋषीपंचमीनिमित्त एक अल्पदरामध्ये सहल घडून आणायची आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादासाहेब भुसे, आमच्या नाईसाहेब आणि आविष्कारजी भुसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या सहल एक मागच्या 4 वर्षापासून आयोजित करतो आहे. असं प्रत्येक वेळेस एक वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनींची आंघोळीची सोय या सगळ्या गोष्टीचं आधी 1-2 महिने आधीपासून नियोजन करून आम्ही त्या पद्धतीचे या सहलीची आखणी मागच्या 4 वर्षापासून करतो आहे. ह्या उपक्रमाचा नक्की उद्देश काय आहे? मी ज्यावेळेस एक राजकारणात नव्हतो त्यावेळेसपासून आमच्या असे एक शारदा फाउंडेशन मार्फत एक सामाजिक उपक्रम चालू आहे. हा काही राजकारणासाठी केलेला भाग नाही आहे. आम्ही मागच्या 4 वर्षापासून जेव्हा मी सत्तेत असताना किंवा सत्तेत नसताना पण हा उपक्रम आमची एक आवड म्हणून आमची एक समाजसेवा म्हणून मागच्या 4 वर्षापासून चालू आहे. आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थ परिसरातील सर्व नागरिकांना हे आज मी आश्वस्त करतो. पुढच्या काही गोष्टीत बऱ्याच वेळेस असं होतं की लोक ह्या सगळ्या गोष्टींकडे एक त्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघतात, पण एक राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि एक समाजकार्य ही एक वेगळी गोष्ट आहे. मी आपल्या सर्वांना इथे आश्वस्त करू इच्छितो, कुठल्याही प्रकारचं राजकारण एक होईल नाही होईल ती गोष्ट सगळ्या जनतेच्या हाती असते. पण मी आमच्या शारदा फाउंडेशन व माझे जे सगळे मार्गदर्शक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा आमचा उपक्रम यापुढेही पुढील जोपर्यंत आम्ही सर्व आमचं आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही सर्व हा उपक्रम आमचा अखंड इथे चालू. नक्कीच. जर अजून एक माझा एक प्रश्न आहे की एकूण किती भाविक महिला या ठिकाणून सहलीसाठी निघालेल्या आहेत आणि बसेस एकूण किती लावलेल्या होत्या, याबद्दल काय माहिती द्या? आपल्या इथून जवळपास एक 11 बस इथून खंदाना इथून गेलेल्या आहेत आणि पाटणं झालं, एक चिंचावड आणि एक रामगाव येथून मोठ्या गाड्या ज्या आहेत, मोठ्या गाड्या एवढ्या जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाही, त्यामुळे त्यांना एक छोट्या गाड्यांची आम्ही उपलब्धता एक करून दिलेली आहे. जवळपास एक 17 गाड्या आज रोजी इथे मार्गस्थ झालेल्या आहेत. एका गाडीमध्ये एक 45 सीट या हिशोबाने आम्ही सर्व नियोजन करून एक 450 ते 500 महिला आज रोजी देवस्थानसाठी इथून एकंदरीत ह्या सर्व उपक्रमासाठी जो निधी लागतो तो कशा पद्धतीने तुम्ही उभारता? आम्ही सर्व महिलांकडनं बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा एक विचारलं होतं सर्व महिलांना, हा एक ऋषीपंचमी त्यांच्या आयुष्याचा एक खूप एक महत्त्वाचा भाग असतो आणि देवदर्शन असतं. देवदर्शन एक फुकट जर कोणी घेऊन गेलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की बा फुकट केलेलं देवदर्शन कोणाला लागू होत नाही. त्यामुळे त्यांनीच आम्हाला त्यावेळेसच सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला फुकट वगैरे घेऊन जाऊ नका, आमच्याकडनं थोडेफार काय आहे ना आर्थिक जे असेल तुमची जी फी असेल ती फी घ्या आणि त्या पद्धतीचं तुम्ही नियोजन करा, फक्त आमची येण्या जाण्याची व्यवस्थितपणे चांगली सोय करा. या हिशोबाने आम्ही एक पहिल्या वर्षी जे आहे मला वाटतं एक 100 रुपयामध्ये आम्ही सर्वांना घेऊन गेलेलो होतो. त्याच्यानंतर एक कोरोना काळ गेला असेल, त्याच्यानंतर जी पण फी असते भाडं जे असतं सगळ्या या गाड्यांचं भाडं किंवा बाकीचं त्यांचं तिथलं जे नियोजन करायचं राहतं अर्धं भाडं आम्ही त्यांच्याकडनं घेतो आणि उरलेला जो खर्च आहे आमची सर्व एक शारदा फाउंडेशनची जी एक टीम आहे ती टीम उपलब्ध करते आणि त्या पद्धतीने आम्ही हे करतो. नक्कीच. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापूर्वी अशाच मागच्याही वर्षी जवळपास मी या ठिकाणी पोहोचलेलो होतो आणि त्यावेळी भरपूर असा प्रतिसाद या ठिकाणून मिळालेला होता आणि आजही त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा दुपटीने या ठिकाणी आपल्याला माप दिसून आला. पुढील वर्षी अजून काही नवीन वेगळी काही नियोजन आहे का किंवा अजून काही महिलांचा प्रतिसाद जास्त वाढणार आहे का? ते तर नक्कीच असणार आहे. म्हणजे ही काही आमची आजची सहल नाही आहे. आम्ही मागच्या 4-5 महिन्यापूर्वी आमचे सगळे समदानामधले जेवढे ज्येष्ठ नागरिक वगैरे होते सगळे किंवा आमची सर्व जे मित्रमंडळी होती त्यांना सगळ्यांना घेऊन जवळपास 160 लोकांना आम्ही एक अयोध्या काशी सुद्धा आम्ही एक रेल्वेने जाऊन आम्ही त्यांचा एक प्रवास सर्वांचा एक घडून आणलेला होता. त्याच्यामुळे आमचे उपक्रम एक सतत चालू असणार आहे. फक्त आता अडचण अशी येते की आमचा प्रतिसाद जो आहे तो जसजशा प्रत्येक वर्षी वाढता आहे. आमची फक्त सर्वांची एकच इच्छा राहील, आम्ही सर्व गोष्टी
अडचण जी येते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ह्या दिवशी उपलब्ध होणं ते थोडंसं अडचणीचं ठरतं. ऋषीपंचमी असल्यामुळे ऑलरेडी सर्व गाड्या इतर ठिकाणच्या बाया ज्या असतात त्यांनी ऑलरेडी आजपासून बुकिंग केलेली असते, त्यामुळे ही थोडीशी अडचण येते. नाही तर अजून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा इव्हेंट आपल्याला करता आला असता. आज 17च्या अजून जास्त म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी आम्हाला एक फोन केले होते की आम्हाला पण यायचं आहे म्हणून असं, पण सीट आणि गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्यांची सोय होऊ शकली नाही. खूप खूप धन्यवाद. अतिशय मोलाच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आपल्या उपक्रमामधून हा उपक्रम असाच वाढत जावं त्यासाठी आमच्या चॅनलकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा.